कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या 2 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त। अनंतनाग दहशतवादी आसिफ शेखचं घर स्फोटात, तर आदिलचं घर बुलडोझरनं पाडलं। सुरक्षा दलाची मोठी कारवाई। जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर गोळीबार। पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केल्याची माहिती। भारतीय सैन्याकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर। पाकिस्तानी लष्करानं नियंत्रण रेषेच्या बाजूला सैन्यांची संख्या वाढवली, तर पाकिस्तानी सैनिकांना बंकरच्या आतूनच पाळत ठेवण्याचे आदेश। आंतरराष्ट्रीय सीमेवर सुद्धा भीती। सियालकोटमधील तैनात डिव्हिजनला सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश। पहलगाममधील हल्ला झालेल्या घटनास्थळावर TV9चा ग्राउंड रिपोर्ट। वैसरन व्हॅलीतील सध्याच्या परिस्थितीचा आढावा। याच ठिकाणी अतिरेक्यांचा पर्यटकांवर गोळीबार, 26 जणांचा झाला होता मृत्यू। सिंधू पाणी करारावर आज महत्त्वाची बैठक। गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक होणार। भारत सरकारकडून करारात बदल करण्यासाठी पाकिस्तान सरकारला नोटीस। भारताकडून सिंधू पाणी करार स्थगित। पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई असल्यासारखं पाकिस्तानचं मत। पाकिस्तानकडून हवाई हद्दीसह भारतासोबतचे सर्व व्यापार बंद। 48 तासात पाकिस्तान सोडण्याच्या सुद्धा सूचना। भारतावरील दहशतवादी हल्ल्याच्या अमेरिकेकडून आता निषेध। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा। भारतासोबत भयानक हल्ल्यातील दोषींना शिक्षा व्हावी। पहलगाम हल्ल्यासंदर्भात अमेरिकेची भूमिका। पहलगाम हल्ला प्रकरणामध्ये यंत्रणेची चूक, केंद्र सरकारची मोठी कबुली। सर्वपक्षीय बैठकीत त्रुटींवर चर्चा झाल्याची मंत्री रिजिजू यांची माहिती। विरोधी पक्षनेते राहुल गांधी जम्मू काश्मीर दौऱ्यावर। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील जखमींची भेट घेणार। केंद्राच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा। काश्मीरमध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारनं पावलं उचलावी, काँग्रेसची भूमिका। द्वेष कटुता आपला स्वभाव नाही, पण मार खाणंही आपला स्वभाव नाही। त्यामुळे अशा वेळी आपण शक्तिवान आहोत हे जगाला दिसलं पाहिजे। पहलगाम हल्ल्यावर संघप्रमुख मोहन भागवतांचे खडे बोल। श्रीनगरमधील BSF जवानांना चुकून ओलांडली पाकिस्तानची बॉर्डर, तर जवान पूनम कुमार पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात। दिल्लीतील 900हून अधिक बाजारपेठा आज बंद राहणार। 1500 कोटींच्या व्यवहारावर याचा परिणाम होणार। चांदणी चौक पासून लाल किल्ल्यापर्यंत सहानुभूती मार्च निघणार। जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ अकोला, जळगाव, अमरावती, नांदेड हे शहर बंद। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तसंच हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं बंद पुकारण्यात आला। NIAची टीम डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल। NIAची टीम मोने जोशी आणि लेले कुटुंबियांच्या घरी चौकशीसाठी जाणार। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात या कुटुंबातील 3 मावस भावांचा झाला होता मृत्यू। नागपुरात 2000हून अधिक, तर पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांवर नजर, माहिती गोळा करण्याची ही प्रक्रिया सुरू। श्रीनगरहून 232 पर्यटकांना घेऊन तिसरं विमान आज महाराष्ट्रात येणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशानुसार विशेष विमानांची व्यवस्था। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले 500 पर्यटक आतापर्यंत सुखरूप परतले। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 45.9 अंशावर, तर वाढत्या तापमानामुळे व्याघ्र प्रकल्पातील दुपारच्या सत्रात आता सफारीच्या वेळेत बदल, तर आता दुपारी 3 ते संध्याकाळी 7 या वेळेत सफारी होणार। बुलढाण्यातील नखगळती प्रकरणी बाधित गावांचा दौरा आटपून केंद्राचं पथक आता रवाना। लवकरच राज्य आणि केंद्र सरकारला अहवाल देणार। केसगळती, नखगळती तात्पुरती, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तपासणी पथकाचं आवाहन। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।